हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। कालच्या दिसाक आम्ही गंधमादन पर्वतादಕ್ಕೂ भीमान सौगंधिका पुष्पपुरे हाणू द्रौपदीक संतोष जावचे तदनंतर त्यांनी त्या अशरीरवाणी जात तंका आता तुम्ही बदरिकाश्रमा वचून थंय रबका मुखार सुनू तुमकां वापास कुबेराल वटू समागम जेवचे आसा म्हळ्यार तुम्ही कुबेराल लोकां वचू जाता आता जायना ताजे पयशी फुडें तुम्ही बदरिकाश्रमा वचून राबचे लायक म्हण तशें तांणी बदरिकाश्रमा येवन राबिल्ले तेन्ना तांगेले ಒಟ್ಟು एकलो ब्राह्मण येवन सरवता ब्राह्मण म्हण म्हळ्यार निजावन तो ब्राह्मण न्ही एक राक्षसू ताका द्रौपदी वयर मन जावन येवन रबिल तो जाल्यार द्रौपदी मात्र व्हरूंक ताका जयिना केन्ना पडले कोणेय एकले तिगे लोट आसताची म्हणून एक दीस कसो करतो आशिल्ल्यान तो बलिश्ट म्हळ्यार भीम बरलेले जनाले पूण हांव खंडीत युद्ध करता म्हूण ताका गोतस भिमान नातील वेळ पळोवन हे 4 जन 3 जन पांडव कोण धर्मराय नकुल सहदेव आनी द्रौपदी 4 जनांक घेवन वता तो जटासूर तागेलें नांव जटासूर एक असुर तो राक्षस कडेरी धर्मरायू ताका मस्तस कडी बुद्धिवाद सांगता आमी केन्नाय ओटू ओटू वचूंक गेलेले राक्षसाल निमती मनशाल निमती राक्षसाकय आश्रय मेळचे अन्न आहार मेळचे तेच्यावन तूं तशें कोर नज आनी तूं केलेले एक नमने कृतज्ञ मनाचो तूं आमी तुका मित्र म्हणले केले तूं ब्राह्मण म्हणले केले तुका आश्रय दिलेले आमगेलें अन्न खाल्लेलें तूं आज आमकां मागशें तुकून अशी पुरे केल्ली तुवें म्हूण म्हणल्यार तूं तुका चांग जायना तूं मस्त कृतज्ञ बुद्धी दाखयली तशी द्रोह केल्या वरी जाता आनी कसं म्हळ्यार तुका द्रौपदीक व्हर का म्हूण आशा न्हू जैत तूं व्हर आमगेलें आयुध आमकां दी आमगेलें आयुध घेवन आमकां घेवन द्रौपदी घेवन तूं धांवतर आसना आमगेलें आयुध आमकां दी आमी आमगेलें युद्ध कोर न्हू द्रौपदी व्हर तूं तदन तुका पराक्रमी म्हूण म्हळ्यार पूण नाम येता ओ पांडवांक मारनू तांगेले बायले घेवन चमकोल तसो पराक्रमी राक्षस तो म्हणून ना नातल्यार तूं कृतज्ञ कुलाधमू तसले पळय तुका नांव येवचें धर्म बाहीर म्हणूय जाता तुगेल तुका कसले प्रपंचान तूं कीर्ती आसना तुगेल वायट कीर्ती आसता म्हणून निसंगतर आस कसले एक चूर विवेचन करनी एक मनुष्य स्त्रीक तांडून घेवन व्हरता तूं म्हण म्हळ्यार तूं कसले दुश्ट सुका पळय म्हणून सांगतर आस आनी कसं करता काही घुसो तो आता तो युधिष्ठिर तस्य गुरुकः समपद्यता जोडू 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 जल्क युधिष्ठिरू ताका योग शक्ती आस पळय सिद्धी म्हणटा पळय तसले ताकाय आस गरिमा जोड 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 जेवचे त्या वेळाक राक्षसाक पळय युधिष्ठिर जड गेलो मागीर 3 जनाले झडावण ताका बगवगी वच्चा जयिना हळू एकूकू हेज्जे दवरची तशी जतर ताका भारी कश्ट जतर आसा कसो करचें किम कर्तव्य विमूढता म्हणटाची आतां हांव कसल करचें म्हण म्हणलें ताका एक नमने मनान तूं ज्ञानशून्यशी जाल्ला कसल करचें म्हणून कळना म्हणटा पळय तशी कडेरी युधिष्ठिर नकुल आनी द्रौपदीक सांगता सहदेव कसो करता सहदेव भीमा आपोवचे खातीर धांवला न्हय तागेले हाता दुखून चुकून घेवन तागेले खडग घेवन सहदेवाले खडगय तागेले दुखून तांडून घेवन सहदेव धांवला चुकून घेवन किंवा राक्षस सहदेवा सोदूच्या बैसना इत्या म्हळ्यार भीमा आपोवचे चमकला भीमान न्यायल्यार आपणाक कश्ट म्हणून गोतस तशें आतां त्या गजन जाल्ल्यांच्यांनी वा तांकां 2 जाणां समाधान करता मालगड न्हय तुमी कसले भिव नाकाची हांव हाका
धांवच्या जायना नशी पळयता कळवे आनीक कसं म्हळ्यार भिमासेन मस्त दूर वचून जायशना हांगा खंय लागीं सहदेवान आपयला ऐकून मग येतलो तो आयल नंतर ह्या राक्षसाल निमते आमकां कसले बैना तो मारता म्हणून म्हणटना कडेरी वो सांगता खंय कोण सहदेव भिमा आपोवन मागीर धांवन राक्षसाला एदर आयलो आनी म्हणलें अण्णा आमी भीम आपयला हांव आतां आयकल कुडले येतलो तो जाल्यार ताणें हांव थंय राखून रबनजा आमगेले धर्म न्हय युद्ध करचो क्षत्रिय धर्म न्हय युद्ध करका युद्ध कर न्ही एक वेळ शत्रूला हातान मोरका जेवो शत्रूक युद्धान तूं मारका दोन्ही काम करचें आमी क्षत्रियान हाजे पयशी व्हड धर्म म्हूण आमकां ना तेच्या न्हू आमी आतां भिमान येवो थंय पुणी हाका एदर सुका आमी कशी पुणी कोर न्हू हाका धर्मोपदेशांनी कोर न्हू का सुरवेक युद्ध करता आमगे लागीं म्हूण म्हणटरस आनी म्हणटा काही राक्षसांक सांजे जाल्ली कुडले आसता माय बल चड जातरस सूर्यो चड जाता म्हणस दुप्पट बल म्हळ्यार डबल बल जाता सूर्यास्त जाल्ली कुडले सायंकाला नंतर तांकां डबल बल जाता तेच्या सूर्यो अस्तमान जावचे पयशी पर्यंत भितरी हाका आमी मारका मागीर तो वरलो म्हण जाल्यार मागीर आमकां मारता तो इत्याक आमी मागीर आमी क्षत्रिय म्हूण कोणालागे सांगूक ना म्हूण तशें तार सांगतो म्हळ्यार ताजेर तूं मागीर आमकां जाल्यार मारू पुरतो तितली तांकां त्राण चड जाता म्हणटा आनी राक्षसाला सांगता राक्षसा राब मेगेल वटू युद्ध करून मागीर मुखार वचो का तूं हांव पांडुल पुत्र सहदेव म्हणून धाकलो पुतू कळ्ळें तुका मेगेले आम हांगा आड्रा बिल आसतना एक हेज्ज तूं मेगेला दुखून मुखार दवरूं जायना तशी म्हाका सुरवेक मेगेल वटू युद्ध करी एक वेळ तूं मर एक वेळ म्हाका संहार करी मागीर द्रौपदी घेवन तूं मुखार वच्चो का म्हूण सांगून सांगतना त्या वेळाकची भीम थंय येवन पावला गदा पाणी जावन फळीतरस युधिष्ठिरू नकुल द्रौपदी राक्षसान उबारून धरला सहदेव यद्रा राबून गर्जन करतरस भीमसेन पळयता हांगा राक्षसाक भीमसेना यद्रा पळिलेले तागेले अदृष्ट पुरे गेल्यार एक मनीस अदृष्टहीन जालो मनीस कशी तेजोविहीन जावन राबता पळय तशी राक्षसू कसल करचें म्हूण कळनाशी तेकडे एकडे वता ताका मुखार वचक जायना काय जायना हांगा भीमा जोर कोपयल खंय सांगले खंय तूं ब्राह्मण वेश घेवन घालून आमगेले वटशील न्हू तत्तवळी आमगेले आयुधागार म्हळ्यार आयुध भरचे जागे वचून आयुध परीक्षा करतरशील तेन्नाची हांव एक आलोचन केला कळ्ळें तू कसं की एक दुष्ट मनान तो दुष्ट आलोचना आस म्हूण सांगून म्हाका मन आयला इथे जाल्यार तूं मेगेले जर एक किडूशी म्हणटात सारानाची हांव तुका तेन्ना मारून नज्ज म्हणून नाश लावा आनी कसं म्हळ्यार ब्राह्मण वेश धारण करनासतना आमी संहार करून नज्ज म्हणस ही काणी आयकतना आमकां हाणें रामानय पळय ब्राह्मण वेश घालून येईल म्हूण सांगून थंय सीतेन जाल्यार रावणा मस्त मर्यादा दिलेले रामानय तशीची मारीच्यान ब्राह्मण वेश घालून येतना मारीच्याक मारनाशी सोडचे ते पुरे न्हय सुबाहूक मारनाशी सोडूं ताका मारीच्याक 100 योजन दूर बाण सोडचे हे पुरे आमी पळयला पळय म्हळ्यार वेशान जाल्यार ब्राह्मण जाल्यार ब्राह्मणाची ब्रह्महत्या दोश येता म्हणून सांगून म्हणटान पळय वेश घाल्यार ब्राह्मणत्वा इतले प्रयोजन आसकय इतले मौल्य आसकय म्हणटान बद ब्राह्मण रिती आचार विचार ब्राह्मण जावन जन्म येवन ब्राह्मण रिती आचार विचार नातील कितले की जन आसात ब्राह्मण जावन जन्म आयल्यांची तांतू ब्राह्मण आचार विचार केला रे देवाल कितली प्रिती कमी पात्र जावे तर पळयाची तशी हांगा तुगेले आवासाना काल म्हळ्यार तुगेले मरण लाग गेला तूं आनी कसले करूं जायना कळ्ळें सांगतरस कसं म्हण म्हळ्यार पळय विधीले एक नियम आस आतां एकलो जळक्या गाळ घालतलो तो कसं करता गाळा एक तागेले गाळाचे तुदी एक कीड बांदिता ते किड्या आशेक जळकी ते खावचे येता त्या गाळ ताजी गळ्या शिरकता ताका चुकोवन घेवचें जायना ते दन तो वयर काडटा आनी मारता ते जळक्याक तशीची तुका द्रौपदी निमती तुका मरण कशी ते किड्या निमती मरण आसता की तशी तुका द्रौपदी निमतेत मरण म्हूण सांगतरस आनी सांगतरस तूं द्रौपदी लोट सुकार आसता आमकां पुरे मारता म्हूण लेखल्यार तुका ते सोपन म्हूण लेख कळ्ळें तुका बकासुरा आनी हिडिंबासुरा हांवें मारलेले तेंचे स्थळा तुकाय पेटय तांगेले लोट राब म्हूण म्हणटना एक पण ते जटासुराक भंय जातकी सुरवेक धर्मरायाक नकुल द्रौपदीक तो देवून सोडले आनी युद्ध करची करूंक जाली न्हय युद्ध करूं सन्नत जाला भंय मनान तूं जाल्यार येद्रा दुखून दाखोवन घेना नशी दान चप्तके आनी सांगता की ए मुर्खा तूं म्हाका कसले उपदेश करचें नाका तुका भिवन हांव राबिलोय न्हय कळ्ळें जय म्हणून हांव हळू वत आशिल्लो तुगेलो लोट युद्ध करका
तू खंयचे खंयचे राक्षसाचा कड मारला म्हण म्हाका गोतच नव्हे ताजे कड तुका मारना हांव ते सेड तिरसून घेवं का म्हणूची हांव राखून राबिलो कळवे आजी ते पुरे मेगेल कुलात नव्हते न्ही तू मारलेलच्यान तांकां तुगेल रक्त तर्पण दिवका म्हणूचे हांव राखून बशिलो कळना म्हण भीमाक आनी कोप येवन पळयतना प्रळया कालाचो यो मुशी जेल्ला कोप पोवन त्या राक्षसाक हागेल 2 हातांनी ताका ठापनी मारतकय तो कसं करता भीमाल वैरी पडता भीम आणि जटासुराले द्वंद्व युद्ध चल्ले कळवे कडेरी नकुल सहदेव धावन येयल्याचे जाल्यार भीम सांगता तुम्ही कोणीय म्हाका सहाय करचे नाका इतेक म्हूण म्हळ्यार हागेले ओटा हांव एकलो पुरो युद्ध करच्याक तुमी हांगा राब्याची म्हूण सांगता द्वंद्व युद्ध जाल्लें मल्ल युद्ध जाल्लें कडेर म्हणटना लागीं आशिल्ले वृक्ष काणो एकले मारू शूर केले महावृक्ष कडेर म्हणटना ते प्रदेशांत वृक्ष ना नशी पुरय बोळ जाला जाल्यार पडलेले रुक्का राशी पडला मागीर कसं न्ही ते रब्बू काही जागना कसं ना म्हळ्यार वृक्ष युद्ध राबलें मागीर परत वयर आशिल्ले बंडी उडोवन पारांग घेवच्या शूर केले काही जाल्यार कोणाकय आयासय जायनी कोणय सलवाच्या सलवानीची तशी जतरस कडेर म्हणटना मुष्टी युद्ध जालें मुष्टी युद्ध जाले नंतर भीम कसं करता एक पंथात तागेले मुष्टीक आशिल्ले शक्ती पुराय केंद्रीकृत करतानी तागेले गळ्या वैरी मारता मारली कुडले त्या राक्षसा रगत वंकली कुडले हो कसं करता 2 हातांनी ते राक्षसा उबारले आनी गर गुंडायले ह्या राक्षसा अंचाण गळ्या पेट जावन रगत वंकला अंचाण गर गुंडायतरस ताका लोकू दिसना तशें जाता तेद्द भितर भिमान ताका उबार नेलाक मारन आपळसून सोडले नेलार धाडान सोडले जल्वे भीमान धाडा येल पेट्टा तागेल्या आंगांत एक हाड वर्णिके पुरे पुड्डी जल्ला मागीर भीमाक कोपू इता म्हळ्यार द्रौपदीक ताणें धरलेले पळय ती भीमुनी जावन मूल रूप कसले मुख्य प्राण तागेले बायल भारती देवी ती द्रौपदी ती गेले शरीरांत यमा बायल श्यामला इंद्रा बायल शची नकुल सहदेवा म्हळ्यार अश्विनी देवतेंगेल बायल उषा तांणी तिगेल शरीरांत आश्रय घेवन पंच स्त्रियाल निमती द्रौपदी म्हूण जल्लील ती तशें जेवन 5 जन्मा म्हूण तिका जेवो आतां भीमसेनाक तें कोपू भारती देवीक आपळेले एक ते ताका शास्ती कोरका नव कसं म्हणटाची ताका एक तक्क शिक्षा दिवका नव मळकतीर भीम ताका पावनीकय तागेले हांगा हड्डपुड्डी करून घाले पावना अशें तागेले गोळ तांडून सोडलकय कळ्ळे अंचाण तागेले राक्षसाल दोळ्या घोंगे भायर येयलींची तशी एक नमूने हवीट जावन दिसतरस जल्न मागीर युधिष्ठिराला चमकलकय ताका नमस्कार केले की आनी म्हणले की द्रौपदीक तुमकां पुरय तुगेले अनुग्रहान हांव सडवायले युधिष्ठिरा बारी संतोश जाता जटासुराक मान जाल्ले मागीर नरनारायण आश्रमाक आयलींच्यांनी ಸ್ವಲ್ಪ काळ थंयची राबल्यांची युधिष्ठिराक जे ओर अर्जुनाल उडगासच्या तरस सांगतरस 4 वर्स जाल्ले आमी हांगा पुरे अरण्यांत वनवासनी करून चंदारे ಏರಿ ಬೋನ್ ನೇಶಿಲಿಚಿ ಅರ್ಜುನು ಸಂಗಿಲೆತ್ ಆವ ಆಜಿ ಪ್ರಯಾಣ ಚಮಗಲ ಆಜಿ ದುಕುನು ಬರ್ತಿ 5 ವರ್ಷಕ್ಕೆ ಏಂಚಿ ದಿಸಾಕ समजावन श्वेतपर्वता येता म्हळेले आतां आम्यानी श्वेतपर्वतार वचून अर्जुनाल प्रतीक्षा कोरका बारीचंद पर्वत थंय आमकां खावच्या जेवच्या उदकाक जाल्याकय तोंदरे जायना जाय जाल्यार तितले फलभरित वृक्ष आसची कंद मूल आसची उद्दा आसत मस्त सरोवर आस पवित्र पर्वत तो श्वेत पर्वत थंय देवतेक नाय तर रस्ताची थंय संदर्शन कोरक आजी आनी अर्जुन पळोवका म्हळ्यार आशी म्हाका आजी चड जातरस आनी हांगा मस्त काळ रावचे नाका आमी श्वेत पर्वता वचा कळ्ळें ताणें म्हणलेले 5 वर्सार हांव मेळटा म्हणून आनी आतां 5 वर्स जावन 5 वर्साक लागीं जातरस म्हणटना आमी वचा म्हणटा कडेरी युधिष्ठिरू भावंडाले पुरे सांगले तांणी ब्राह्मणाले म्हळ्यार लोमशाले की दौम्याले पुरे सांगले मागीर पुरे जन मोठो वची थंय दुखून बाय सरलीची लागीं आशिल्ले ऋषी महर्षीले आश्रम मस्त आशिल्ले तांगेले वचून इतले काळ आमी तुमगे लोट संतोशार आशिल्लीची आनी हांगा दुकान आमी मुखार वताची अनुमती दिवका म्हणले तपस्वी पुरे म्हणलेली की जायत तुमकां चांग जेवो बरें जेवो तुमी दुख्खार आसाची म्हूण लेखू नकाची तुमगेले क्लेशम अचिराद भरतर्षभ हे कुरुवंशाची राया भरत वंशाची राया तुका हें दुख्ख अचिरात
वगी जलतीतल्या वगी नाश जाते दुःख पुरे तुका मस्त शाश्वत जावन हें दुःख वरना वगी परिहार जाता तूं क्षात्रधर्मारय आसता हें आत्ताच म्हणके अनवास हें ब्राह्मण धर्म कसलो ना तुका तू क्षत्रिय जावनू असता क्षत्रिय धर्मान तू ते जागो तुगेलो निष्कंटक जावन आसूचे राज्य वापस घेता तू कळव्या म्हूण न्ही आशिर्वाद करताची मागीर थंय दुखून तांक तो भावंडा आनी घेवचें कलकी युधिष्ठिरू मस्त कष्ट म्हणजेल कडेन तांणी सटक्क घटोत्कच चावड घास करचे घटोत्कजाने द्रौपदी उबारचे तागेल सेवकाने म्हणून हांक 4 जनां उबारचे तशी हांनी वत सची कितले की बाद जाता तांकां वाटेर ना म्हूण ना न्हय दुर्गम अरण्य न्हय जाल्यार उत्तराधिकादी कडेन प्रयाण करता करता कैलास पर्वत मेळ्ळो मैनाक पर्वत गंधमादन पर्वत श्वेत पर्वत हे पळय दिसतरस त्या पर्वतार सांगता म्हूण ना न्हय कितले दीस कडेन न्हंय व्हळतरसाची तितले कडेन 17 दीस प्रयाण करतकी मागीर 18 दिसाक ते श्वेत पर्वत म्हण हिमवत पर्वता वचून पावलो तो थंय पळयता एक वर्ष ऋषी म्हणलेले तागेले दिव्य आश्रम तांकां मेळ्ळे ते आश्रमय तशीची बारी सुभिक्ष जावन आशिल्ले ते वृषपर्वाल आश्रमाक पांडव चमकलीची वृषपर्व ऋषीक साश्टांग नमस्कार केले तागेले दर्शनान तांकां कितले एक तेजस्वी ऋषी म्हळ्यार खाली वृषपर्व ऋषी दर्शनानची पळयल मात्राकची तांगेले आयास पुरे परिहार जाले वृषपर्व निजावन तो राजर्षी रायु तो पुळ्ळो कळवे तो पांडवांक तागेले चेडू आल्बणकेची आदरान स्वागत केलें की तांकां सत्कार केले की तांकां खावच्याक तांकां अन्न उदक पुरे अन्न म्हळ्यार आहार उदक पुरे दिल्ले थंय 7 दीस 7 रात्री थंय राबल्यांची थंय दुखून 8 दीस तांणी वृषपर्वाले सांगून बाय सरलीची युधिष्ठिरू तागेले लोटयले ब्राह्मण पुरे कोण कसले इत्या म्हूण सांगून वृषपर्वाक परिचय करून दिता आनी ಸ್ವಲ್ಪ तागेले आशिल्ले वस्त्र आभरण पुरे वृषपर्वा लागीं सोडता आनी आमकां मुखारचे प्रयाण आनीक कश्टाचें आसच्या पुरो हे पळय धोरण व्हरून आमकां त्राणना हांगा आसो म्हूण सांगून वृषपर्व ताका खंयचे दिकान वच्चो का कशी वच्चो का कसकस सकड मेळटले अजल पळय हित वचन पळय ताका सांगतकय तागेल्या ताणें सांगल्या वरी तांणी उत्तरा दिकान प्रयाण करून वताची संप्रदाय कशी फुडें पळय आशिल्ले आमी आमगेले घर कडे कोणा येयले रे गेटाला थंय तांकां व्हरून सोडचें मागीर गेटा लागीं ಸ್ವಲ್ಪ वेळ उरचें मागीर घर कडेन जावन सांगता तुमगेलें न्ही उलोवन जायना मागीर तांणी वचचें वेळ जायना मागीर तांकां वचून पावकाना म्हाका कळोवंक जाता मागीर आमी भितर येवचें आतां तशें न्ही आतां टीव्ही येद्राक आसचें सगळो दीस कोणा येयले रे अयो सिरियल चुकली न्ही माय म्हूण म्हणलेलें चिंता केन्ना तांणी वताची म्हणून राखचें तांणी हांगेले अर्द मनार उरलोच पळयतना आनी आमी वताची म्हणून म्हणटना तांणी वचून बागिल्लो दरवंदा दुखून तांणी भायर पांय दवरक म्हणना तांगेले पाटीर ढब्ब बागिल काडले चिडको घालून सोडले आनी बसलेंची वपास टीव्ही येद्राक आयिल्ले जेन्ना इत्या पुणे आमी आयिल्लीच्या बामण जेवका जाल्यार पळय संप्रदाय कशी म्हूण म्हळ्यार कोणेय घरा बागला आयल्या रे तांकां आमी घरा दुखून ಸ್ವಲ್ಪ भायर थंय व्हरून सोडका म्हूण सांगून आसता वृषपर्वान तांकां भायर व्हरून सोडले नंतर युधिष्ठिरू तागेले भावंड पळय त्या पर्वत मार्गान वतर आसची खंय खंय जागो मेळटा चंग कडेन गुहे मेळ्ळ्यार गुहेन तूं उद्यानवन मेळ्ळ्यार उद्यानवनान तूं थंय पुरे राबून विश्राम घेवन कडे 4 दीस चमकून कडेर म्हणटना 4 दिसा नंतर श्वेत पर्वता वचून पावलीची वृषपर्वान सांगला तांकां कशी वचूं का खंयच्या मार्गार वचूं का तेंची रितीर त्यांनी चमकल्याची मस्त पर्वत मेळटा तांकां ते पर्वत दांटून वतना वयर चढतना वपास ते 2 पर्वता मध्ये व्याली म्हणटा पळय कणिमे म्हणटाची ते पळयतना वयर दुखून भंय जाता वपास थंयच्यान देमतना तांकां म्हळ्यार कोणा जाल्यार भंय जावची बी बरें जाल्यार पांडवांक तशें पळय कसलें जायना बारी आयास नातिल म्हणीत निरायासार तांणी दांडून चमकलीची म्हूण दौम्य द्रौपदी पांडव लोमश कोणेय एकले मुखार एकले मागशी तशें पळय वचनीची वटू वतर आसाची कोणाकय भंय जावच्या नज न्हय कडेर पळयतना माल्यवंत पर्वता वचून पावल्याची थंय दुखून गंधमादन पर्वत त्या गंधमादन पर्वता दुखून मुखार वतात तांणी त्या वेळाक मागीर कडेर म्हणटा तांकां श्वेत पर्वत मेळचे तांकां वचे वाटेर खंयचे खावच्याक पोटाबुकी कसले उणजेन म्हळ्यार पुरे फलभरित वृक्ष सुचे थंय पुरे त्या पुराय खातरी बूक जालेले तेन्ना सगळो दीस खातर सुचना मेळ्ळे म्हूण आमी म्हूण खातर आसताची तांणी वनवासा ही एक रिती व्रत अशी केला तांणी कळव्या बूक जाल्लेले तेन्ना कशें की खावचे दिसा 1 पंतकी 2 पंतकी खावचे तशें पुरे
आम्ही वनवासाक गेली म्हटलं फाय कसाले खावच्या मेळटा की ना म्हणून आजीची पोट बरं खावया म्हणून खावची जन आम्ही तशी पुरी जलचर पक्ष थंय आसाची मस्त सरोवर आसाची तांत भितर मस्त फुल्ल आसाची फुल्ल म्हळ्यार खंयचे चड आसूचे सरोवरांत गोतच न्हय कमला फुल्लांनी ते पुरे पळोवन पळोवन बारीक दिसता तांकां शुभ्र आशिल्ले सरोवरांत तांणी उदक पिवचें न्हांवचें ते पुरे करताची त्या वेळार भीमसेना लागी युधिष्ठीर सांगता खंय कितले चंद हे गंधमादन पर्वत न्हय म्हणून मागीर सांगतरच एक सरोवर दाखयत की त्या पळयतना कमला फुल्ल कशी कितली चंद तांतो फुल्लेला म्हळ्यार एक माळे रितीरी फुल्लेला खंय सालावन एक माळ घाल्लेलो वरी फुल्लेला खंय त्या दाखयत की कितली चंद पळय म्हण सांगून पर्वत दाखयत रस पुरे मागीर वृषपर्वान तांकां सुरवेक सांगला कितले की गंधर्व किंपुरुष तांगेल बायलां घेवन पर्वत शिखरा येतात तांणी विहार करूंक थंय तूं कचलेची चुकी करूं नजे तुमी म्हणून सांगिलस त्या पुरे उडगास लंका तशें चुकी म्हळ्यार कसं न्ही तांणी खंयची बेशार येताची कशें येताची तशें कोणालें मन दुखोवचें न्हय सांगता पळय बदची कितले की आमकां जन मेळ्ळेलो आसाची बामण बायल सकडी पुरे देवते अशें पुरो आमकां गोतस्वे वृषपर्वान सांगेल बदची हें पुरे सांगून बिमा काही बारी संतोश जाता कडेन तेय दुखून मुखार वतात आनी मुखार वतना एक आर्ष्टी शेण म्हणलेले महर्शिले एक दिव्य आश्रम तांकां मेळ्ळे भितर वताची भारी कृशकायाच घेतानी म्हळ्यार तपस्या करचे तपस्या म्हळ्यार कसं न्ही मस्त व्रत आचरण नियम सकट दवरून तपस्या करची न्हय भारी कठीण तपस कोण कोर न्हू भारी कृश म्हळ्यार सपूर भाग्गून सम आहार खावचे आसवे तपस म्हळ्यार दिसा एक जेवण की सगळे दिसा 24 घंटे एक जेवण तशें न्ही करल्यार जेवण म्हण आमगेलें म्हण की ताक दय शीत आनीक दुसरें न्ही तांणी थंय कसं मेळ्ळें तें एक पंत आहार खावचे तशी अर्ष्टिशेणाल आश्रमाक पांडव चमकलीची त्या वेळार युधिष्ठीर महर्षींक नमस्कार करता थंय द्रौपदी भीमू नकुल सहदेव सर्व महर्षींक नमस्कार करून तांगे लागी वचून रक्ताचे कडेर दौम्य लोमश येता योग्य जावन महर्षींक पुरस्कार करता म्हळ्यार कशी एक रशिल्याक तांणी व्यवहार करता पळय तशी यथोचित जावन तांकां गौरव दिवन व्यवहार करताचे सर्व जन बसलींची कडे धर्मराया निमगिली कैतनी धर्मराया पळय फटी सांगून म्हणस नानप्रती कुरुशे भावम फटी सांगून म्हणस इत्याक म्हळ्यार फटी सांगल्यार तात्कालिक जावन कसं की मस्त प्रयोजन मेळ्ळो पुरो जाल्यार मुखार सोन मस्त कश्ट जातले म्हणून सत्य मार्गार कोण चलता तांणी आतां कश्ट भोगूंक जातले जाल्यार मुखार सोन मस्त सूख आसतलें तूं इतली कश्ट येयली म्हूण सांगून केन्नाय सत्य मार्ग सोडूं चल न्ही नवे म्हणून मागीर म्हणटरस तुगेले धर्म तूं पालन केला नवे तुगेले मालगड्यांक तूं चंद करून पळयला नवे म्हणून म्हणटरस आनी म्हणटरस सुकृतम प्रतिकर्तुम च कचिद्दातुम ते दुष्कृतम केन्नाय कशी म्हळ्यार सत्कार्य प्रवर्तक जावन का दुष्कार्य करून नज म्हणस तूं तशी ना नवे चांकां मान करता नवे वायट काम करूंकय नज वायट काम करतल जना पुरस्कारय दिवचे नज तांगेले सहवासय करूं नज तशी तूं आस नवे म्हूण म्हणटरस आनी सत्पुरुशांक सत्कार कोरका दुश्टांक सत्कार कोरका म्हणना त्या पळय तुका गोत्तच नवे हांव सांगका म्हणना तो सांगता कच्चित धौम्य तूं सदाचारी ही न पार्थ परितप्यते पळय धौम्य तुका पुरे शिकोवन दिताची तुगेले पुरोहीत तांकां न पार्थ परितप्यते तांणी यो हांकां पुराय शिकून दिला जाल्यार अशी चलता नवे म्हूण सांगून मना दुख्ख जेवची तशी तुमी चलनात नवे राजर्षी कशी चलता तशी तुमी चलता आसत नवे म्हूण मागीर पितृलोकांतो त्या कितले चंद सांगला पळय किम तस्य दुष्कृते अस्माभिः संप्राप्तव्यं भविष्यति किम चास्य सुकृते अस्माभिः प्राप्तव्यम् इति शोभनम पितृलोकांतो पितृदेवते असतात न्हू तांणी तांगेल वंशांतो कोणय एक चेडू एक कुडी एक तंतू जल्ली म्हूण जाल्यार बारी संतोश जतके म्हळ्यार कसं गोसय संतोश जतके हांसताच के मन न्ही रडचाके रडताच के म्हळ्यार ताजेर तुका कसलें म्हळ्यार हें चेडू दुष्कर्मी जत की सत्कर्मी जत्ता म्हळ्यार एक चिंत तांकां सत्कर्मी जाल्ली म्हूण जाल्यार आमगेले वंशा मस्त लायक म्हणून दुष्कर्मी जाल्ली म्हूण जाल्यार त्या वेळी दुष्कार्या फलय त्या वंशाच्यान करचें जाल्लेल्या चेडवान करचें दुष्कार्या फलय पितृपितामहान पुराय खंय पितृदेवतेन पुराय अनभविसूका तशें न्हू पितृदेवतेंक कसले तोंदर जेवचे नज पितृदेवतेन अनभविसचें ना पितृपितामहान अनभविसूका तशें पितृदेवतेंक
तृप्ती जाव का म्हण गेला रे मनशानं सत्कर्म कोर का म्हण सांगूनच त्या परी तू करत नमे आणि म्हणतरस आनु अम्मा गुरु अग्नी आणि परमात्मा या पंच जना कोण अनन्य भक्ती करताची तांकां इहांतो इपरांतो सुख मेळटा म्हण सांगूनच कडे रे युधिष्ठिरो त्या स्टेशनाक उतर दिते काही वै तू सांगिलवरी राजधर्म आम अनुसार करतरस आम तू सांगिलवरी चलतरस म्हाका दोमी महर्षी समजावन उपदेश दिताची म्हूण मागिरी आष्टिशेण महर्षी सांगता काही पळय हें शिखर कशें आसा म्हूण म्हळ्यार पळय त्या शिखरा वर्णन करता तो वायुभक्षक उदमांतर पिताची वायुभक्षक म्हळ्यार वारेमान खाता तसल ऋषी महर्षी पर्व दिनांत म्हळ्यार श्रेष्ठ श्रेष्ठ दिनांतो दिशांतो आकाश मार्गावयरच्यान येवन ह्या पर्वत शिखरा येताची आयत तांणी मान्य ऋषी महर्षी मान्य ह्या पर्वत शिखरा किम पुरुष तांकां बायलां घेवन येताची गंधर्व नाग अप्सरसा तांणी पळय दबे पितांबर धारण करून विहारा खातीर हांगा येताची दिव्य मालांबर धार जावन सुची विद्याधराक हांगा पळयत कळ्ळें तूं मेगेल आश्रमान तूं राबल्यार पुरो तांगेल ते नर्तन गायन बेरी पणव शंख मृदंग इत्यादी वाद्य पुरे ऐकू येतं ओपास ते वयर वचूं म्हणना मात्र न्ही एक सांगता मनुष्य जल्लेल जनान त्या पर्वत शिखरा वयर वच्चा काही नज इत्या म्हळ्यार हांग दुखून मुखार प्रयाण करची साध्यता ना हांग दुखून मुखारी मनुष्यान वच्चक नज हांगा मनुष्य आयल्यारी तांणी चूर अपराध केल्यारी तांकां द्वेश करताची हांगा सुची राक्षस मनशांक कठीण शिक्षा दिताची वायट मनशांक हाजे नंतर कैलास शिखर मेळटा थंय वच्चाक सिद्ध जनाक देवर्षींक मात्र साध्य जेवचे सिद्ध जनय कितलीकी सहस्र वर्ष तपस्वी केली नंतर तांकां कैलासा वच्चो मार्ग दिसता कळ्ळें शिवाय आम्ही वतलीची म्हूण सांगून मुखार बिनीचे वच्चा प्रयत्न केले रे राक्षस मारताचे अन्यक पर्व दिनांतो श्रेष्ठातिश्रेष्ठ परबे दीस म्हणटा पळय तसल वेळाक कुबेरो पर्वत शिखरांत येता तागेले वटो तागेले अधीन सुचे यक्ष राक्षस तांणी प्रयत्नाची कळ्ळें त्या वेळार पर्वत शिखरांत पर्वकालार येवचे कुबेराक गंधर्व तुम्बुरू म्हळ्यार गंधर्व विद्याधर आनी पळय तांगेले गायन कीर्तन अप्सरसे तांगेले नर्तनान संतुश्ट करताची तशी तूं पर्वकालांत हांगा राब तुका तेन्ना हें गायन न्ही पुराय आयकत पळय कसले आलोचन करका म्हणना अयो आमी हांगा राब कबे आमगेली त्या स्टेशना बाद जेतवे कसले नाका तूं केन्नाय राबोयत हांगा म्हूण सांगून मागीर तुम्ही कितले काळ राब जाता तितले काळ राबे अर्जुनान आयली नंतर ताका घेवन तुमकांय वचका थंय प्रयाण करे कळ्ळें वापस तुमकां तुमगेले भूंय मेळटा जय मेळटा कसले लेक्का म्हणना कडेन जायता म्हणून तांणी थंय स्टेशनाले आश्रय घेवन थंय राबताच हाका जनमेच्या याक एक पुराय तांगेले विशीं पांडवांगेले विशीं ऐकूंका म्हण नव्हता निमगीत रस तो निमगीत खंय मिगेले आज्जे ते गंधमादन पर्वता कितले काळ पर्यंत राबिलीत त्यांनी म्हूण निमगीत खंय कितले काळ पर्यंत राबिलीची कशी तांणी थंय जीवन केल्लें कशें पुराय कशी तांणी थंय दीस काडले गंधमादन पर्वता तांकां आहार नेशिल्वे आनी भीमसेनान थंय कसले पराक्रम दाखयल्वे त्या पर्वता ताणें कसो केला खंयची यक्ष राक्षस वापस तागेले कोणें युद्ध आयलिंचवे आनी कसो म्हळ्यार युधिष्ठिरा कुबेरा संदर्शन कोरका म्हण आश आशिल्लें न्हय कुबेरा संदर्शन केल्ले हे पुरे कुबेर थंय आयला हे पुरे सांगता म्हाका वापस आयकूंक तांगेले विशय कितले सांगले रे हाका तृप्ती ना नवे म्हूण लेक्क ना अशें सांगता म्हणून वैशंपायन जाल्यार सांगतना वैशंपायन रोज सांगचे ना आमी हांव सांगता ताका म्हळ्यार तुका त्या पांडवाल चरित्र आयकूंक ते सुचरित्र म्हणटाचे सुचरित्र म्हळ्यार छांग चरित्र न्हय आतां आमकां पुरे सुचरित्र ऐकूच पयशी चड हांगेले तांगेले कट्टपंचदीक म्हणटा पळय ते आयकुचेची चड आतांची जनांक आतां जना त्या वय पुरसत ना सगळो दीस काम आयलींची नानातलं एक जनरेशनांत जनांक आंगेले तांगेले पंचादीक देवाल काणी सांगता म्हळ्यार त्या कोण आयकुचें वचून बैसून 3 घंटो हाला ना अशें बैसका 2 घंटो आनी 5 दुखून 7 तय म्हळ्यार 7 घंटे जावन 10 निमिश जाल्यार मागीर घडी गडियारा पळोवचे वा केदन राबयता केदन घर कडोवचे आनी एक टीव्ही सिरियल मिस जाता असले पुरे न्हू चिंता
तिशी आत्ता तांकां तशी नाही पडत तो सांगतरस महर्षी कसले म्हणून म्हळ्यार वैशंपायन महर्षी तुका पांडवांगेल सुचरित्र कोणाल कसल काट पंचादीक नाही चांग चरित्र सुचरित्र म्हळ्यार आमकां कसं चरित्र ऐकतना आमकां चांग फल मेळटा की चांग फल म्हळ्यार कसं नाही दुड्ड भांगार म्हण लिखू नकाची आत्मोद्धारा वाट मेळटा की ताका पळय सुचरित्र म्हणून म्हणजे तशी हांगा तो सांगतरस अर्ष्टिशेण म्हाकाय तांगेल काणी सांगता म्हणून मस्त अशें श्यामळी सांगता तुका म्हणून मागीर गंधमादन पर्वतांत अर्ष्टिशेणान तांकां कशी जीवन कोरका म्हणून सांगला कसो सकडे नियम सकड सुका त्याच रितीर त्यांनी जीवन करता रसाची कडेरी ऋषी मुनी कसं खाताची तेंची त्यांनी खाताची एक दिसू थंय गरुड आयलो एक न्हंयत आशिल्ले एक दिवड व्हरचा म्हणून सांगून पाक उबून घेवन येताना तेदना वाऱ्याक गरुडाले पक्काचे वाऱ्याक मस्त फूल येवन अर्ष्टिशेणाला आश्रमांत पडले तांतू फूल कशें पळय सौगंधिका पुष्प पळोवनूची द्रौपदी भारी संतोष जावन वो चमकला कोण भीम हाडूक साधारण यक्ष राक्षसा मारन इल्लो तो आतां हे दोनी पंत ताजी पशी चंद एक फूल 5 पाकली कय ताका 5 बण्णाच्यो 5 पाकल्यो पळोवच्याक भारी चंद आनी परंबोळ म्हळ्यार परंबोळ द्रौपदी पळयता आनी थंय एक भीमसेने कडेन एकलो बसला आलोचन करून म्हळ्यार वाऱ्यार बसला म्हण लिखू वयता तागेल्या वचून सांगता पळय भीमा अनेक फूल येयले पर्वत शिखरा दोखून कळबे गे हांगा न्हंयतू पडला अश्वरथा न्हंयतू म्हाका भारी खुशी दिसता हें फूल पळयतना 5 पाकली 5 बण्णस कळबे आनी भारी परंबोळस तुगेले हे पळय एक विशय म्हाका अशी मना आयले कसले म्हळ्यार तुगेले भाव अर्जुन खांडव दहना वेळार इंद्राल निमती इंद्राक पळय सर्व देव यक्ष गंधर्व राक्षस इंद्र सकट जनाक पराजय कोरनो कळ ताजी निमती अग्नीन गांडीव म्हळ्यार धनुस दिला वय तू काही सामान्य नाही न्हय इंद्राक समान पराक्रम तुकस तू पळय तिका गोदसतो वायुदेव म्हणून जाल्यार ती तशी सांगता अर्जुन अल्पशी चड तुकस पराक्रम म्हणून पळय बस हें पर्वत शिखरा वयरच्यान येयलें फूल हें त्या शिखर थंय वचून फूल हाडचें म्हळ्यार राक्षस तुका अड्डी करता म्हळ्यार खंडीत जाल्यार तूं त्या राक्षसांक पराजीत कोरन तूं तें फूल हाण म्हाका दिवका इत्याक ताका एक उद्देश आसा कसो म्हळ्यार त्या पर्वत शिखर चडूक पुरेजन भिताची इत्या म्हळ्यार ते यक्ष राक्षस राखून बसताची म्हणून आतां हें चित्रविचित्र दिव्य जावन आशिल्लें फूल आसूची त्या पर्वत शिखर पुरेजन आश आसता आतां पळय नीलकुरुंजी पळोवच्याक नीलकुरुंजी फुल्ल येतना नीलकुरुंजी बेट्ट पळोवच्याक ते वता पळय तशीची हांगा हें फूल पळोवच्याक पुरेजना वचूं म्हणून आश आसा दूर दुखून पळयतली जाल्यार ते लागीं वचच्याक कोणाकय धैर्य ना आतां तूं वचून ते राक्षसा मारलेले निमित्त जावन पुणी एक पंत ते वच वाट क्लियर जावो पुरेजन वचून ते पळयत तशें जावं तितलें पुरेजन वचचें सुलभ ना पुरेजन तुरेक म्हळ्यार मनुश्य मात्राचे हांकां वचचें जेवचें न्हय तें म्हणून जाल्यार तीन ते पुरेजना वचचें सुगम जावं म्हूण भिमाले सांगची मात्र इति खातीर म्हळ्यार भीम बुबार हरणा पर्वत परमात्माक सहाय करचे खातीरची जिवोत्तम वायू आतां भीम जावन आयला म्हण तिका वतस तिगेल बामण नव्हतो भारती देवी ती तिका वतना तिला कसली ना तशी अवतार घेवन येयला कसल्याक ते उद्देश जावक न्हय तशें तिणें सांगचें बस वचून तांकां मारी म्हूण सांगून कळ्ळें हांगा महाभारतांत भीमसेनाक अशें उलयलें कुडलें म्हगेलें बायल अर्जुन आपशी तूं श्रेश्ठ वैकी न्हय म्हूण पळोवच्या एक तो ती उतराणाची हंगसिता म्हूण ताका दिसलें म्हूण महाभारत सांगता जाल्यार तशें न्हय तें मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांत हे विशयी मध्वाचार्यानी सांगला ते कशा खातीर भीम चमकलो कसो उद्देश हे पुरे मध्वाचार्यान तात्पर्य निर्णयान सांगला ते आमी फायच्या दिसाक पळय आज सांगिल्लें पुराय
सकड़काणी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.